नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे 5,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव त्या यादीत आलेलं नाही। म्हणजे मुख्यमंत्री जसं म्हणाले होते की ई पीक पाहणीची सुद्धा गरज पडणार नाही। म्हणजे ज्यावेळेस परळीमध्ये कृषी महोत्सव होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की ई पीक पाहणीची सुद्धा अट रद्द करण्यात येईल, पण ती काही अट रद्द करण्यात आली नाही। मग ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी केलेली नव्हती किंवा ई पीक पाहणीमध्ये नाव नव्हतं, मग असे शेतकरी अपात्र ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना सुद्धा या अनुदानापासून वंचित राहता येणार नाही। मग त्यांना काय करावं लागणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, मी आपलं रामेश्वर नवटके वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि इतरही बांधवांना शेअर करा। कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी सर्व काही जी माहिती असते ती सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। मग त्यामध्ये योजना असतील, पीक विमा असेल, आता मागेल त्याला सोलर योजना आली ती योजना असेल, अशी सर्व माहिती आणत असतो। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता मित्रांनो, झालं काय होतं सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या बाबतीत, तर बऱ्याच शेतकऱ्यांची काय एक तर ई पीक पाहणी करणं होत नाही, कारण ते ॲप चालत नाही, कधी मोबाईलला चार्जिंग नसते, कधी लोकेशन दाखवत नाही। ज्या शेताची करायची त्या शेतात गेलं तर ते म्हणतं 45 मीटर तुम्ही दूर आहात, 100 मीटरच दूर आहात, आणि अशा याच्यात ती ई पीक पाहणी करणं होत नाही। मग शेतकऱ्यांनी जर ई पीक पाहणी केली नाही तर मग शेतकरी त्यापासून वंचित राहणार का, जर ज्या शेतकऱ्यांनी केली नसेल असं शेतकऱ्याला वाटत होतं। पण तसं होणार नाही मित्रांनो, कारण अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या लक्षात आलं की महसूल विभाग हा जसं कृषी विभाग काम करतोय तसं महसूल विभाग त्यामध्ये लक्ष देत नाही। मग त्यांनी सूचना काढली आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यांनी अशी सूचना केली की हे काम जर शेतकऱ्याने ई पीक पाहणी केली नसेल, त्या शेतकऱ्याच्या सातबारावर नोंद असेल, सोयाबीन असो कापूस असो, तर मग त्याची नोंद ही ई पीक पाहणीमध्ये यायलाच पाहिजे। मग हे काम कोणाचं आहे तर हे तलाठ्याचं काम आहे की जर सातबारावर नोंद असेल तर ती ई पीक पाहणीमध्ये घ्यायची आणि ती कृषी विभागाकडे द्यायची। मग त्या माध्यमातून जे वंचित शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांचं नाव ई पीक पाहणीच्या यादीत नाही, असे शेतकरी हे तलाठ्यांनी त्यांची यादी करून कृषी विभागाला द्यायची आणि मग कृषी विभाग त्यासाठी त्यांची माहिती ऑनलाईन त्या पोर्टलवर टाकणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार। आता काय होतंय, बरेच शेतकरी आता असा व्हिडिओ केला की कमेंट करतात की यायचा पत्ता नाही आणि माहिती देऊ बेजार, येणारच का आहे। तर एक सांगायचं शेतकरी मित्रांनो, हे बघा, आपलं जे काम आहे ते आपण करून ठेवायचं असते। अनुदान हे जाहीर केलंय ते 100% येतच असतात। तुम्ही बघितलं असेल की आता परभणीला 2021चा पीक विमा आता 2024 मध्ये आलाय ना। मग त्यासाठी आपण जर अगोदर या गोष्टी करून ठेवल्या तरच ती येईल। मग आता ते पुढे 4 महिन्यांनी येईल, 2 महिन्यांनी येईल, महिन्याने येईल किंवा 15 दिवसात येईल, पण 100% येतं। त्यामुळे काही गोष्टी ज्या असतात त्या आपण करून ठेवायच्या। मग आता जर या यादीमध्ये पुन्हा काही शेतकऱ्याचे नाव नसतील तर त्या शेतकऱ्यानं काय करायचंय, तलाठ्याकडे जायचंय आणि आपल्या सातबारावर जर नोंद असेल ती तर त्या तलाठ्याला ई पीक पाहणीमध्ये ती नोंद घ्यायला लावायची आणि ती घेतल्याच्या नंतर मग ते तलाठी ती यादी कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाकडे देतील आणि मग त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं ई पीक पाहणीमध्ये नाव नव्हतं त्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव येईल। आता त्यासाठी अगोदर तुमच्या सातबारावर सुद्धा त्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे। जर सातबारावर नोंद असेल तरच ई पीक पाहणीमध्ये ती नोंद घेता येईल, कारण शेतकरी ज्यावेळेस ई पीक पाहणी करतात त्यावेळेस ते ॲप नाही चाललं, जर ती नोंद झाली नाही तर हे काम तलाठी करीत असतात की त्या सातबारावर त्या पिकाची नोंद करायची। आता तलाठ्यालाही जवळपास प्रत्येक शेतात काही माहीत नसतं नेमकं कोणत्या शेतकऱ्याने काय पेरलंय, त्यामुळे ती ई पीक पाहणी आहे। त्यामुळे होईल तवर तर प्रत्येक शेतकऱ्यानेच त्या ई पीक पाहणीमध्ये ती नोंद करायची। त्याचं कारण असं आहे की शेतकरी पीक विमा भरतो, पीक विमा भरतेवेळेस शेतकऱ्यालाच माहीत असते की आपण कोणत्या क्षेत्राचा किती पीक विमा भरलेला आहे, कोणत्या पिकाचा किती भरलेला आहे, आणि मग त्या माध्यमातून ई पीक पाहणी करताना सुद्धा शेतकऱ्याने ती करणं गरजेचं आहे। पण ते कधी व्यवस्था नाही चालली, सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम आले, रेंज नसेल, अशा वेळेस मग
ज्या शेतकऱ्याची नोंद झाली नाही त्यावेळेस ते तलाठी करीत असतात. म्हणून या माध्यमातून अशी ही ई पीक पाहणीत ज्यांचं नाव नसेल त्यांचं नाव असं घेतलं जाणार आहे. ज्यांचं आलं नसेल त्यांनी तलाठी यांना भेटून आपलं नाव त्या यादीत येण्यासाठी ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यावेळेस पुढे चालून ज्यावेळेस कधी अनुदान येईल त्यावेळेस ते त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.